जय जैन सर्वांना, सूर्यकांत जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक खमंग असं खुशखुशीत कुरकुरे। हे कुरकुरे आपण बाजारातही खातो, पण बाजारात हे कुरकुरे आपण बाजारातले आणून खातो, पण घरात बनवलेल्याची चवच वेगळी असते। आज आपण तांदळाच्या पिठाचे कुरकुरे पाहणार आहोत। त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यात अर्धा वाटी बेसनचं पीठ घालायचं आहे। ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 2 वाटी या कढईमध्ये पाणी घालायचं आहे। ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया। या पिठाला मिक्स करून घेऊया। ह्याच्यात ते पीठ घालून घेऊया। हे पाण्याला उकळलेली आहे, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। ह्याला नीट हलवून झालेलं आहे। आता ह्याच्यावर एक टोपण झाकायचंय। ह्याला 5 मिनिटं असंच ठेवायचंय। 5 मिनिटं झालेले आहे। आता हे काढून घेऊया। आता ह्याला थोडं थंड होऊ द्यायचंय। ह्याच्यात थोडं तेलाचा हात लावून मळून घ्यायचं। ह्याला असे कुरकुरे सारखे आकार द्या। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। अशा प्रकारे सगळे करून घ्या। तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यात सोडून घेऊया। ह्याला व्यवस्थित तळून घ्यायचंय। ह्याला खरपूस तळून घ्यायचंय। ह्याला काढून घ्यायचंय। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। ह्याला मीडियम फ्लेमवर तळायचंय। हे झालेलं आहे। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचंय, आवडीनुसार तिखट, थोडीशी जिरी पूड आणि थोडंसं चाट मसाला। आता याला मिक्स करून घ्यायचंय। हे झाले आपले तांदळाचे कुरकुरे तयार। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जैन।